नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, शर्वरी ज्या गोष्टीची लपवाछपवी करत आहे, मात्र ती आता उलगड होणार आहे. आता इथे जानकी आणि ऐश्वर्याला शर्वरी विरोधात असा काही पुरावा मिळालेला आहे, जेणेकरून शर्वरी आता तिचं जे काही खोटं नाटं आहे ते तिने स्वतःच्या तोंडून कबूल करावं, असं काही इथे आता एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. जानकी आणि ऐश्वर्या या दोघींना शर्वरी विरोधात असा काही पुरावा मिळालेला आहे, जेणेकरून त्या आता सत्यापर्यंत पोहोचू शकतील. नेमकं नानांचा खून हा कसा झाला, विक्रांत याला कसं मारलं गेलं, हे सगळं काही आता शर्वरीच्या तोंडूनच हे उलगड होणार आहे. असं काही रहस्य आता इथे जानकी आणि ऐश्वर्याच्या हाती लागलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, काय नेमका पुरावा जानकी आणि ऐश्वर्याच्या हाती लागलाय, तर चला जाणून घेऊया. आता शर्वरी आणि राहुल हे दोघे देवदर्शनासाठी गेलेले असतात. तेव्हा जानकी बोलते, शर्वरी वंसा आणि राहुल हे दोघे देवदर्शनासाठी गेलेले आहेत. यायच्या अगोदरच आपल्याला त्यांच्या खोलीची झडती घ्यावी लागेल आणि त्यांच्या खोलीमधनं काही पुरावे मिळतात का ते बघावे लागतील. तेव्हा आता ऐश्वर्या आणि जानकी ह्या दोघीही शर्वरीच्या खोलीत आलेल्या असतात. त्या आता शर्वरीच्या खोलीची झडती घेत असतात. तेव्हा ऐश्वर्याच्या कपाटाच्या अवतीभोवती बघते तिला काही मिळते का, तेव्हा तिला काहीच मिळत नाही आणि नंतर ती आता कपाटावरती बघते काही मिळते का, आणि तेव्हा कपाटावरती विक्रांतचा फोन ठेवलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या तो फोन घेते आणि जानकीला बोलते, जानकी हे बघ विक्रांतचा फोन. तेव्हा की ऐश्वर्याच्या हातातला तो फोन घेते आणि तो फोन जेव्हा खोलते त्यामध्ये कॉल डिटेल्स बघते ती, आणि तेव्हा ती बोलते, अगं ऐश्वर्या, यामध्ये तर नानांचा खून व्हायच्या अगोदर विक्रांत भाऊजींचे फोन आलेले आहेत आणि मेसेज देखील आलेला आहे. आता तो मेसेज असा काही असतो, नानांना विक्रांतनी नानांना केलेला मेसेज असा काही असतो. त्यावर असं लिहिलेलं आहे की, नाना, शर्वरी ही वाया गेलेली आहे आणि ती तुम्हाला आणि मला, आपल्या दोघांना आणि बाकीच्या घरच्यांना देखील फसवत आहे. असं काही इथे आता त्यांनी मेसेज नानांना पाठवलेला असतो आणि तो आता शर्वरी आणि जानकी या दोघींनी वाचलेला असतो. आता तो मेसेज बघून इथे जानकी बोलत असते, हा पुरावा पुरेसा आहे वंशांकडनं खरं काय ते कळवून घेण्याचा, असं काही ती बोलत असते. आता प्रेक्षकांनो, विक्रांतचा फोन जानकी आणि ऐश्वर्याच्या हाती लागलाय आणि नानांना विक्रांतने केलेले मेसेज देखील त्यांच्या हाती लागलेले आहे. आता शर्वरीच्या विरोधात जाईल का? शर्वरी जे काही सत्य आहे ते तिच्या तोंडाने उलगडेल का, की तिने अशा पद्धतीने त्यांनी मारले का आता इथे शर्वरी समोर जेव्हा जानकी हे सत्य मांडेल, तेव्हा ती आता खरं काय ते उलगडेल का? नेमकं विक्रांतचा खून हा कसा झाला, या मागे नानांच्या खुनाचं काय रहस्य दडलेलं आहे, हे पुढे पाहणं प्रेक्षकांनो खूपच उत्सुकतेचे आहे. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.